नमस्कार. गुड मॉर्निंग. या योग निसर्गोपचार शिबिरमध्ये मी डॉक्टर योगेश पोद्दार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं की आपण जाणता 21 जून हा इंटरनॅशनल योग दिवस आहे. हा दिवस साजरा करण्याच्या उद्देशानं या स्टे हेल्दी टीमच्या माध्यमातून आपण हे स्वास्थ्य जागृती तर आज शिबिरचा 6वा दिवस आहे. माझा आवाज सर्वांपर्यंत सहजतेने पोहोचत आहे. कृपया आवाज सर्वांपर्यंत पोहोचत असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस असेल यावे. येस, धन्यवाद. आज शिबिरचा 6वा दिवस आहे. गेली 5 दिवस आपल्या सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. सर्व संयोजकांचं सुद्धा धन्यवाद ज्यांनी मला संधी दिली. आज आपण प्राणायाम व ब्रीथिंग एक्सरसाइज पाहणार आहोत. त्याचे महत्व काय आहे हे आपण पाहणार आहोत. आपण आतापर्यंत श्वसन संस्थेची रचना व कार्यपद्धती पाहिलेली आहे. कफ दूषित होण्याचे कारण व त्याचे उपाय पाहिलेले आहेत. निसर्गोपचाराद्वारे आपण ही श्वसन संस्था मजबूत कशी करू शकतो हे पाहिलेलं आहे. उपचार चिकित्सा आपण महत्व समजून घेतलेलं आहे. निसर्गोपचार पद्धतीद्वारे आपण हा कफदोष कसा संतुलित करू शकतो ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. काल परवाच्या सेशन मध्ये आपण योग थेरपीद्वारे आपण श्वसन संस्था मजबूत करण्याचे आपण उपाय पाहिलेले आहे. आता ही जी आपण निसर्गोपचारची जी व्यवस्था आहे याविषयी एक 5 मिनिटे मी माझा अनुभव शेअर करतोय. या फील्डमध्ये मी गेली 5 वर्ष कार्यरत आहे. 3000 पेक्षा जास्त पेशंट या जुनाट आजाराचे जे पेशंट आहेत ते माझ्याकडून हाताळले गेलेले आहेत. निसर्गोपचार ही एक भारतीय उपचार पद्धती आहे. आजच्या पिढीला पाहाल की आजच्या पिढीसाठी एक भारतीय उपचार पद्धती निसर्गोपचार ही एक वरदान आहे. या निसर्गोपचार हॉस्पिटलमध्ये बरेच जुनाट आजाराचे पेशंट येत असतात. जसे की आपण पाहाल बीपी शुगरचे पेशंट तर कॉमन असतात. त्यांना वजन कमी करायचं आहे असे पेशंट कॉमन असतात. हृदयरोग, थायरॉइड, पीसीओडी, अस्थमा, मायग्रेन, ऍसिडिटी, पॅरालायसिस किंवा कॅन्सर, तसेच ऑटोइम्युन डिसऑर्डर जे आहे जसं संधिवात आहे, सोरायसिस आहे, IBS चे पेशंट आहेत, असे बरेच लोक येत असतात. या पूर्ण 100% जर पाहिलं तरी 30% पेशंट असे असतात की ज्यांना कोणतेही आजार नसतात पण शरीर शुद्धीच्या उद्देशानं ते या अशा हॉस्पिटलमध्ये येत असतात. निसर्गोपचार ही एक इंटिग्रेटिव्ह मेडिसिन उपचार पद्धती आहे ज्याला आपण संयुक्त उपचार पद्धती असं म्हटलं जातं. तर ही एक सेफ उपचार पद्धती आहे. ड्रगलेस याचा अर्थ बिना गोळ्या औषधाची, बिना साईड इफेक्टची ही एक सेफ उपचार पद्धती आहे. आपण या सेक्शन मध्ये पाहिलेलंच आहे. निसर्गोपचारामध्ये पंचमहाभूत ही एक सर्वात महत्वाची संकल्पना आहे. या पंचमहाभूतावर आधारित या उपचार पद्धती असतात. जसे की पृथ्वी चिकित्सेसाठी मातीची उपचार पद्धती मड थेरपी असते. त्यानंतर जल चिकित्सेसाठी हायड्रोथेरपी असते. वायू चिकित्सेसाठी एक्सरसाइज, प्राणायाम, योग, फिजिओथेरपी करून घेतली जाते. अग्नी चिकित्सेसाठी पाहाल की स्टीम बाथ, सोना बाथ या उपचार पद्धती दिल्या जातात. आणि सर्वात महत्वाची आकाश चिकित्सेसाठी उपवास चिकित्सेवर भर दिला जातो. सर्वात जास्त महत्व या उपवास चिकित्सेला दिलं जातं ज्यातून आपल्याला शरीराची शुद्धी व्हायला मिळते. याबरोबरच निसर्गोपचारामध्ये संयुक्त उपचार पद्धती या उद्देशानं काही बाकी ड्रगलेस उपचार पद्धती आहेत. जसे की ॲक्युपंक्चर आहे. ॲक्युपंक्चर ही एक जापनीज चायनीज उपचार पद्धती आहे. आयुर्वेदामध्ये पण याचा उल्लेख आलेला आहे. त्याच्यामध्ये एक स्मॉल निडल्स असतात, छोट्या छोट्या सुया असतात ज्या केसाच्या धाग्यापासून निडल असतात. त्या निडल्स आपल्या बॉडीच्या काही स्पेसिफिक पॉइंट्सवर प्रिक केले जातात आणि त्यांना स्टिम्युलेट केलं जातं, ज्याच्या मदतीने बॉडीमध्ये असणाऱ्या ज्या पेन्स आहेत, वेदना आहेत, त्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पॅरालायसिस पेशंट असू दे, कंबरदुखी, गुडघेदुखी अशा आजारावर, मायग्रेन अशा आजारावर ॲक्युपंक्चरचे खूप उत्तम रिझल्ट राहतात. त्याच्यासोबत फिजिओथेरपी राहते, कायरोप्रॅक्टिस राहतं. कायरोप्रॅक्टिस ही सुद्धा एक सुंदर उपचार पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपण पाहाल की स्पाइन जो भाग आहे आपला, मज्जाचा जो भाग आहे त्याला ऍडजस्टमेंट करण्याचं काम या कायरोप्रॅक्टिसद्वारे होतं. बॅक पेन साठी कायरोप्रॅक्टिस खूप उत्तम राहते. बॅक पेन, नेक पेन साठी मालिश चिकित्सा राहते. क्लिनिकल, न्यूट्रिशन, हर्बल मेडिसिन इत्यादी कंबाईन उपचार पद्धती ज्या ड्रगलेस आहेत, सेफ आहेत, अशा उपचार पद्धतीचा वापर करून आपण जुनाट आजारावर कार्य करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण पाहतात की वेळच्या वेळी केलेली शुद्धी जी आहे हा आपला बराच वेळ व पैसा आणि ऊर्जा वाचवतो, हे आपण सर्वजण जाणतात. निसर्गोपचार हॉस्पिटलमध्ये येणारे जे लोक असतात हा विचार करून येत असतात. त्यांना हे समजलेलं असतं की अशा प्रकारची जी उपचार पद्धती आहे ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट त्याचा लाभ आपल्याला पुढे आयुष्यभर होत असतो. आपण आता या शिबिरमध्ये सुद्धा जो वेळ काढलेला आहात ही सुद्धा एक प्रकारची
इन्व्हेस्टमेंटच आहे आणि या इन्व्हेस्टमेंट मधून नक्कीच आपल्याला पुढच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये याचा लाभ आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज ही जी उपचार पद्धती आहे माझ्या जीवनात सुद्धा जेव्हा ही निसर्ग उपचार पद्धती आल्या तेव्हा सुद्धा मला हे जाणवले की या उपचार पद्धतीमध्ये सर्वात जास्त जो फोकस आहे तो हेल्दी राहण्यावर फोकस केला जातो, स्वास्थ्यदायी जीवन जगण्यावर फोकस केला जातो. गेल्या 5 वर्षाच्या अनुभवामध्ये मला प्रॅक्टिसमध्ये जाणवले की या उपचार पद्धतीमध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात. कन्सल्टेशन करत असताना त्यांच्याशी डिटेलमध्ये चर्चा होते, कारण ते 10 दिवस स्टे करण्यासाठी येत असतात. स्टे मध्ये त्यांच्या बराच वेळ दिला जातो, त्यांची डिटेल कारण पाहायला मिळतात, त्यांचा अनुभव सुद्धा शेअर करतात, त्यामुळे बरीच माहिती मिळते. लोक वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यामुळे शिबिरमध्ये येणाऱ्या प्रत्येकालाच त्याचा लाभ होतो, प्रत्येकालाच एकमेकाशी इन्फॉर्मेशन मिळली जाते आणि 10 दिवस हे कधी सहजतेने संपतात हे सुद्धा कळत नाही. हसत खेळत हे 10 दिवस संपले जातात. रिझल्ट तर नक्कीच मिळतात, मात्र नवीन मित्र सुद्धा जोडले जातात. निसर्ग उपचार हॉस्पिटलमध्ये पाहाल की पेशंट उपचार करण्यावर तर भर दिला जातो, पण उपचार करण्यावर पेक्षा एज्युकेट करण्यावर जास्त भर दिला जातो. आज पाहाल की जे आजार आहेत, जीवनशैली खराब असल्यामुळे आजार आहेत, या जीवनशैलीला बदलणं गरजेचं आहे. तर त्यानुसार पेशंटना मॅक्सिमम एज्युकेट करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून त्यांची सजगता वाढावी. जशी सजगता वाढेल आपण पाहाल की बाकी प्राण्याप्रमाणे सुद्धा आपण सुद्धा निसर्गाच्या नियमांना फॉलो करून स्वास्थ्यदायी जीवन जगू शकतो. ही सजगता, ही एज्युकेशन आपण या 10 दिवसाच्या या शिबिरमध्ये सुद्धा आपण पाहत आहात. 10 दिवसामध्ये आपण पाहाल की निसर्ग उपचार हॉस्पिटलमध्ये 6 ते 7 किलो वजन कमी होतं. त्यांची बीपी शुगर वाढलेली असेल ती शुगर नॉर्मल व्हायला मदत होतात. त्यांचे डोसेस हळूहळू कमी केले जातात. थायरॉइडचे डोसेस कमी होतात. अस्थमाचे इन्हेलर वापरणं कमी होऊन जातं. माझा हा अनुभव गेल्या 5 वर्षामध्ये पाहिलेला आहे. बऱ्याच पेशंटचे इन्हेलर त्यांचे वापरणं कमी होऊन जातं. लोकांना अँटॅसिड घेण्याची सवय लागलेली असते, ते त्यांचं अँटॅसिड घेणं बंद होऊन जातं. काही लोक जात असतात, डब्बा करून औषधं खात असतात. सकाळ दुपार संध्याकाळ आहारापेक्षा त्यांचा गोळ्या ज्या असतात त्या भरपूर असतात. अशा लोकांना मात्र या डब्यापासून त्यांची सुटका व्हावी यासाठी आमचा प्रयत्न राहतो. कंबरदुखी, गुडघेदुखीसाठी सर्जरी प्रिस्क्राईब केली जाते. ही सर्जरी होऊ नये या उद्देशानं या नैसर्गिक उपचार पद्धतीद्वारे प्रयत्न केला जातो. आपली जीवनशैली सुधारावी, जीवनाची क्वालिटी वाढावी या उद्देशानं निसर्ग उपचार हॉस्पिटलमध्ये प्रयत्न केला जातो. ही एक सुंदर व्यवस्था आहे. अशा ठिकाणी सर्व स्तरातील लोक येत असतात, मग ते सामान्य शेतकरी असो या नेता मंडळी असो, वकील, इंजिनियर, व्यापारी लोक असो किंवा इतर मेडिसिन फील्ड मधील डॉक्टर सुद्धा, आयटी फील्ड मध्ये असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल, अशा प्रकारचे लोक येत असतात. त्यांना एक अवेअरनेस आला असतो. ते पाहतात की वर्षभरामध्ये त्यांच्या कामाच्या जबाबदारीमुळे, घरच्या जबाबदारीमुळे थोडंसं लाईफस्टाईल मध्ये वर खाली झालेलं असतं, आहारामध्ये वर खाली झालेलं असतं, थोडं वजन वाढलेलं असतं, शुगर वाढलेलं असते, ताण आलेला असतो, बीपी वाढलेले असते. अशा वेळी 10 दिवसाचा तरी स्वतःसाठी वेळ काढतात. जरी डॉक्टर जरी असले किंवा कॉन्ट्रॅक्टर असले, व्यापारी लोक जरी असले, तरी 10 दिवस आपल्या शरीरासाठी वेळ काढतात आणि ह्या 10 दिवसामध्ये यांना अशा प्रकारचे उत्तम रिझल्ट पाहायला मिळतात. त्यानंतर त्यांचं हे म्हणणं हेच येतं की एकदा आपण आलो की त्यांची स्वास्थ्याविषयी चिंता दूर राहते. वर्षभर त्यांना काही जास्त स्वास्थ्यावर कार्य करावं लागत नाही, सहज त्यांना स्वास्थ्य वर्षभरामध्ये मिळून जातं. ते पाहतात की त्यांचं म्हणणं हेच येतं की जी गाडी स्वास्थ्याच्या ट्रॅकवरून बाहेर गेलेली असते ती पुन्हा एकदा स्वास्थ्याच्या ट्रॅकवर यायला लागते. हे सर्व सांगण्याचा उद्देश हाच आहे की निसर्ग उपचार ही एक सुंदर व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये आपण बिना गोळ्या औषधाचं किंवा कमीत कमी गोळ्या औषधाचं स्वास्थ्यदायी जीवन जगू शकतो, याच्यावर भर दिला जातो. आपण या शिबिरमध्ये श्वसन संस्थावर काम करत आहात. श्वसन संबंधित पाहाल, माझा अनुभव हा सांगतो की इथे येणाऱ्या बऱ्याच लोकांचे अस्थमाचे जे इन्हेलर आहेत, इन्हेलरचे डोस कमी झालेले आहेत. सेट्रिजिन घेण्याची सवय लागलेली असते, सेट्रिजिनचे डोस त्यांचे कमी झालेले आहेत. अस्थमाचे अटॅक येण्याचे जे प्रमाण असतात ते प्रमाण कमी झालेलं आहे. काही लोकांना ऍलर्जी राहत असते, नाकातून कंटिन्युअस पाणी वाहत असतं, हे ऍलर्जीचं प्रमाण कमी झालेलं आहे. शरीर शुद्धी झाल्यामुळे त्यांना हा अनुभव राहतो की वर्षभरामध्ये ताप, सर्दी, खोकला कधी आला नाही. बरेच लोक जे वर्षातून रिपीट करतात, रिपीट केल्यानंतर त्यांना विचारलं जातं की या वर्षभरामध्ये तुम्हाला काही त्रास झाला, तर त्यांच्याकडून हेच उत्तर येतं की मला या वर्षभरामध्ये कोणताही ताप, सर्दी, खोकला आलेला नाही, कारण गेल्या वर्षी मी उत्तम पद्धतीने उपवास केला होता, माझी शरीर शुद्ध झाली होती, त्यामुळे माझी वर्षभर ही प्रतिकार शक्ती उत्तम राहिली. आणि जरी आला तरी त्यांची सजगता असते, त्यांना एक आयडिया आलेली असते की कशा पद्धतीने आपण कमीत कमी गोळ्याचं स्वास्थ्यदायी जीवन जगू शकतो, त्यातून ते लवकर बरे होतात. असे बरेच लोक आहेत आज जे आपला अनुभव शेअर करतात, जे सांगतात की आजपर्यंत मला कोणत्याही प्रकारचे इंजेक्शन किंवा गोळ्या घ्यावं लागलं नाही. कधी क्वचितच हा अनुभव राहतो, पण मॅक्सिमम आपण पाहतात की गोळ्या इंजेक्शन तर टच करावंच लागलेलं नाही.
माझ्या जीवनामध्ये सुद्धा हा असा अनुभव आलेला आहे. उपवासामुळे मला खूप फायदा झालेला आहे. माझी पचन संस्था सुधारलेली आहे. 2 वर्षापूर्वी पावसाळ्यामध्ये थोडासा खोकला झाला होता. पावसाळ्यामध्ये पाहाल की थोडंसं उपवास करणं थोडं चॅलेंजिंग राहतं, थोडंसं कंटाळवाणं राहतं. आहार तर कंट्रोलमध्ये होता, पण तो जो खोकला येत होता तो कमी होत नव्हता. त्यामुळे मी थोडं सिरप घेत होतो, पण सिरपच्या माध्यमाने सुद्धा तो कंट्रोल होत नव्हता. त्यानंतर मात्र मी 3 दिवसाचा फलाहार आणि ज्यूस घेऊन उपवास केला आणि त्यानंतर सलग 5 दिवस मी पातळ आहार घेतला. याच्यामध्ये मी भात, भाकरी, चपाती, तेलकट, तिखट हे पूर्णतः टाळलं आणि मला रिझल्ट उत्तम मिळाले. कोणतीही अँटिबायोटिक न घेता सुद्धा जो खोकला जो रात्री झोपण्याच्या वेळेस जो त्रास देत होता तो खोकला सहजतेनं निघून गेला. असे बरेच अनुभव उपवासाविषयी मला मिळालेले आहेत. पेशंटचे अनुभव सुद्धा पाहायला मिळाले आहेत. मी पाहिलेले आहेत की उपवासामुळे सर्दी, कॅन्सर, पीसीओडी, थायरॉइड, सोरियासिस, बीपी, शुगर, ऍसिडिटी, ॲलर्जी, मायग्रेन अशा आजारामध्ये खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळालेले आहेत. हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला एक निसर्ग उपचाराची ओळख व्हावी, असा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यावा आणि किती सहजतेने आपण बाकी प्राण्याप्रमाणे सुद्धा स्वास्थ्य जीवन जगू शकतो. आपण पाहाल की आपण तर आपल्या शरीराची काळजी घेतोच, पण आपल्यापेक्षा जास्त काळजी हा निसर्ग घेत असतो आणि निसर्गानं आपल्या शरीराची निर्मिती केलेली आहे. मानव शरीर, मानव हा प्राणी निसर्गाची सर्वोत्तम रचना आहे. निसर्गाने अशी व्यवस्था केलेली आहे की मानव आपलं जीवन स्वास्थ्यदायी सहजतेनं जगावा. फक्त आपल्याला त्याच्या नियमांची ओळख होणं गरजेचं आहे. त्याच्या नियमानुसार जीवन फॉलो करणं गरजेचं आहे. बाकीचे जे प्राणी आहेत ते सुद्धा प्राणी या नियमांना फॉलो करतात, त्यामुळे त्यांना स्वास्थ्यदायी जीवन ते सहजतेने जगतात. त्याच पद्धतीनं आपण सुद्धा स्वास्थ्यदायी जीवन जगू शकतो. आपण हे जे ऑनलाईन सेशन घेत आहोत, या ऑनलाईन सेशनचा उद्देश हाच आहे की आपल्याला सुद्धा एक स्वास्थ्यदायी जीवन जगण्याची कला, या निसर्गाची नियमांची ओळख आपल्याला व्हावी. तर याच उद्देशाने हे स्वास्थ्यदायी जीवन जगण्याच्या उद्देशानेच हे स्वास्थ्य जागृती प्रोग्राम आपण घेत आहोत. चला तर मग आपण या आजच्या सेशनची सुरुवात करूया. सुरुवातीला आपण आज प्राणायाम व काही ब्रीदिंग एक्सरसाइज हे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण कालच्या सेशन मध्ये पाहिलं होतं. माझा आवाज सर्वांपर्यंत सहजतेने पोहोचत आहे? भरपूर छान आवाज येतोय सर. येस, धन्यवाद. कालच्या सेशन मध्ये आपण पाहिलं होतं की जलनीती कशा पद्धतीने करावी. जलनीती करताना काळजी कोणती घ्यावी आपण पाहिलं होतं. श्वास जो घ्यायचा आहे तो आपल्याला जलनीती करत असताना तोंडाद्वारे घ्यायचा आहे. तोंड बंद करून जलनीती करायचं नाहीये. जलनीती करत असताना तोंड बंद करून जलनीती कराल तर पाहाल की जे पाणी आपण नाकात टाकत आहात ते काही वेळा जे सायनस आहेत आपल्या चेहऱ्यामध्ये, जी पोकळी आहे त्याच्यामध्ये जातं, त्यातून सर्दी वाढण्याचे चान्सेस असतात, किंवा ते पाणी गळ्यामध्ये येतं आणि गळ्यामध्ये येणारं पाणी जर आपण मिठाचं पाणी जर प्याल तर काही लोकांना लूज मोशन सुद्धा होतात. तर ही काळजी आपल्याला जलनीतीमध्ये घ्यायचा आहे. सिंपल सहजतेनं करणारा हा प्रयोग आहे, आपण नक्की करावा. या पॅन्डेमिक मध्ये बऱ्याच लोकांना या जलनीतीनं मदत केली आहे. आजच्या या सेशन मध्ये आपण काही ब्रिदिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस करणार आहोत, जी आपली श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी मदत करतात. त्यानंतर एक क्विक रिलॅक्सेशन टेक्निक आहे. क्विक रिलॅक्सेशन टेक्निक कालच्या सेशन मध्ये आपण इन्स्टंट रिलॅक्सेशन टेक्निक पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये आपण 1 ते 3 मिनिटांमध्ये आपण ही टेक्निक केली होती. पूर्ण अंग आकुंचित करण्याचा प्रयत्न केला होता. क्विक रिलॅक्सेशन टेक्निक मध्ये आपण पूर्ण शरीर ऑब्झर्व करतो, त्याच्यानंतर हळूहळू पोटाच्या मुवमेंट्स ऑब्झर्व करायचे असतात, पोटाच्या हालचाली ऑब्झर्व करायच्या असतात, त्यानंतर श्वासाच्या हालचाली ऑब्झर्व करायच्या असतात आणि मग दोन्ही कंबाईन हालचाली ऑब्झर्व करायच्या असतात. त्याच्यामध्ये पाहतात की आपलं जे मन आहे ते मन हळूहळू एकाग्र व्हायला लागतं, मन वर्तमानात यायला लागतं आणि याच्यामुळे शरीर सुद्धा रिलॅक्स अवस्थेमध्ये जायला लागतं. अशी टेक्निक आपण खुर्चीवर बसून सुद्धा करू शकतो. दोन्ही कामाच्या मध्ये सुद्धा आपण करू शकतो. दोन्ही कामामध्ये जर आपला तणाव जाणवत असेल तर अशा वेळी एक 5 ते 7 मिनिटाची टेक्निक जर आपण करून पाहाल तर पाहाल की पुढचं कार्य करण्यासाठी आपला उत्साह वाढला जातो. प्राणायाम या विषयाला आपण समजून घेतलेला आहे. प्राण, ज्याला जीवन ऊर्जा असं म्हटलं जातं, आयाम जिथं ग्रोथ होते, वाढ होते, जिथं प्राणायाम याचा अर्थ काय, जिथं आपल्या जीवन ऊर्जेची वाढ होते याला प्राणायाम असं म्हटलेलं आहे. प्राणायाम योगशास्त्रामध्ये याला दूध आणि तलवार याप्रमाणे संबोधलेलं आहे. ही प्राणायाम आपल्या स्थूल शरीरावर सुद्धा कार्य करते आणि आपल्या मनोमय शरीरावर सुद्धा कार्य करते. मनाला एकाग्र करणे, शांत करण्यासाठी सुद्धा ही प्राणायाम आपल्याला मदत करतात. प्राणायामामध्ये आपण 3 प्रकार पाहिलेले आहेत. कोणतेही प्राणायाम सुरुवात करताना आपल्याला सुरुवातीला हिटिंग प्राणायाम करायचा आहे. शुद्धीकरणाची क्रिया आपण पाहिली, सुरुवातीला कपालभाती करायची आहे, कपालभाती ही क्रिया आहे. त्याच्यानंतर हिटिंग प्राणायाम करायचा आहे. हिटिंग प्राणायाम जे शरीरामध्ये उष्णता वाढवत असतात. आपण पाहिलेलं आहे
उजवी नाकपुडी, डावी नाकपुडी. उजव्या नाकपुडीने जे आपण प्राणायाम घेतो, श्वास घेतो, ते जे प्राणायाम आहेत त्याला ब्रीथिंग प्राणायाम असं म्हटलं जातं. कारण उजवी नाकपुडी जी आहे शरीरामध्ये उष्णता वाढवण्याचं कार्य करत असतं. आपण इडा, पिंगळा, सुषुम्ना या नाडीविषयी पाहिलेलं आहे. पिंगळा नाडी जी उजव्या बाजूला असते, ज्याला सूर्य नाडी असं म्हटलं जातं. सूर्य जो ऊर्जेचा सोर्स आहे, शरीरामध्ये ऊर्जा वाढवतो. आणि चंद्र नाडी जी आहे, जी शांत स्वभावाची असते, शरीरामध्ये शांती, रिलॅक्सेशन, आराम निर्माण करण्याचं काम करत असते. तर उजव्या नाकपुडीनं प्राणायाम केल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा प्रवाहित व्हायला लागते. हिटिंग प्राणायामामध्ये आपण सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम करतो. भस्त्रिका प्राणायामामध्ये आपण ऍक्टिव्ह इन्हेलेशन, ऍक्टिव्ह एक्झलेशन करायचं असतं. फास्ट श्वास घ्यायचा असतो, फास्ट श्वास सोडायचा असतो. आपण प्रॅक्टिस करणार आहोत. त्याच्यानंतर सूर्यभेदन प्राणायाम करणार आहोत. कफदोष संतुलित करण्याच्या उद्देशाने आपण हिटिंग प्राणायामावर फोकस करत आहोत. सूर्यभेदन प्राणायाम याचा अर्थ ज्याच्यामध्ये आपण उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो, डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर फेकायचा असतो. त्याच्यानंतर उज्जयी प्राणायाम केलं जातं. उज्जयी प्राणायाम आपण पाहाल की त्याच्यामध्ये आपण गळ्यामधून श्वास फील करायचा असतो. श्वास तर नाकाद्वारेच घेतला जातो, पण गळ्यामध्ये जेव्हा आपण श्वास घेत असतो तेव्हा श्वास घेत असताना स नावाचा हिसिंग साऊंड प्रोड्यूस होत असतो. उज्जयी प्राणायामावर रिसर्च हा पाहण्यात आलेला आहे की उज्जयी प्राणायामामध्ये ऑक्सिजन कन्झम्पशन जे आहे ते सर्वात जास्त होतं. त्यामुळे आपण पाहाल की ऊर्जा जी आहे ती मेंटेन करण्यास मदत होते. त्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम आपण प्रॅक्टिस करणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायाम सर्वांना माहितीच आहे, ज्याच्यामध्ये आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतो, डाव्या नाकपुडीने श्वास सोडला जातो, डाव्या नाकपुडीने श्वास घेतो, उजव्या नाकपुडीने सोडला जातो. अनुलोम विलोम प्राणायाम प्रॅक्टिस करत असताना 3 रेग्युलर चुका होत असतात. पहिली जी चूक आहे ज्याच्यामध्ये आपण पाहाल, अनुलोम विलोम प्राणायामामध्ये आपण डावा हात जो आहे तो चिंग मुद्रामध्ये ठेवायचा असतो. चिंग मुद्रा ज्याच्यामध्ये आपलं जे तर्जनी आहे, अंत आहे, अशा पद्धतीने गुडघ्यावर ठेवला जातो. त्याच्यानंतर उजवा हात जो आहे ज्याच्यामध्ये नासिकाग्र मुद्रा करायची असते. नासिकाग्र मुद्रा ज्याच्यामध्ये शेवटची 2 जी बोटं आहेत ती ओपन ठेवायची असतात, मधली जी 2 बोटं आहेत ती क्लोज करायची असतात. तर त्यानंतर सुरुवात जी आहे ती आपल्याला डाव्या नाकपुडीने करायची आहे, उजव्या हाताच्या अंगठ्यानं. उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डाव्या बाजूने श्वास घ्यायचा आहे, उजव्या बाजूने सोडायचा आहे, पुन्हा उजव्या बाजूने घ्यायचा आहे, डाव्या बाजूने सोडायचं आहे. त्याच्यामध्ये पहिली चूक काय होत असते, काही लोकांना अनुलोम विलोम फास्ट करण्याची सवय लागते. असं सुद्धा करू शकता आपण. उत्तम रिझल्ट आपल्याला हवे असतील तर जितका आपण स्लो करू तितका आपल्याला जास्त फायदा मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरी जी चूक होते अनुलोम विलोम प्राणायामामध्ये, त्याच्यामध्ये पाहाल की लोक जितका श्वास घेतात तितका श्वास बाहेर फेकतात. मात्र उत्तम रिझल्ट साठी आपल्याला 4 सेकंद जर आपण श्वास घेत असू, थोडस थांबायचं आहे, त्याच्या दुप्पट श्वास बाहेर फेकण्याचा प्रयत्न करायचा. 4 सेकंद श्वास घेतला तर 8 सेकंद श्वास आपल्याला बाहेर फेकायचा प्रयत्न करायचा. जितका आपण स्लो करू तितका आपल्याला उत्तम जास्त राहतात. तिसरी चूक याच्यामध्ये काही लोक जसं आपण पाहिलं की मनका स्ट्रेट ठेवत नाही, पुढे वाकून करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे योग्य पद्धतीने रिझल्ट आपल्याला मिळत नाही. त्याच्यानंतर आपण भ्रामरी प्राणायाम करतो. भ्रामरी प्राणायाम त्याच्यामध्ये आपण इंडेक्स फिंगर, तर्जनी याच्याद्वारे आपण कान बंद केला जातो आणि म कारा चांट केला जातो. तर म कारा चांट कसं करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला म जे आहे तो तोंड बंद करून करायचा आहे. आणि जो आवाज आहे आपला हळूहळू वाढवत न्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचा आहे. ओंकार ज्या पद्धतीने चांट करतो आपण त्या पद्धतीने सुद्धा करू शकतो आपण. भ्रामरी प्राणायामाचा आपण रिसर्च पाहिलेला आहे. युके मध्ये एक नासल स्प्रे जो वापरला जातो तो नायट्रिक ऑक्साईड पासून बनवला जातो. युके मध्ये एक स्टडी केली होती, त्याच्यामध्ये कोविड इन्फेक्शन साठी हे नायट्रिक ऑक्साईड वापरलं जात होतं. तेच नायट्रिक ऑक्साईड आपण पाहाल की भ्रामरी प्राणायाम केल्यामुळे सुद्धा शरीरामध्ये रिलीज होत असतात. याचा परिणाम काय राहतो, नायट्रिक ऑक्साईडमुळे शरीरातील रक्तवाहिन्यावर जो तणाव आलेला असतो, जेव्हा आपण तणाव घेतो, टेन्शन खाली राहतो, तेव्हा पाहाल की शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचित होतात. बीपी वाढण्याचे कारण काय राहतं, ज्यांच्या रक्तवाहिन्या आकुंचित राहतात सतत तणावामुळे, त्यामुळे बीपी वाढण्याचे कारण आहे. आपण पाहाल की जेव्हा आपण रिलॅक्स होतो तर शरीरामध्ये भ्रामरी प्राणायामाद्वारे आपण शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतं, त्यामुळे रक्तवाहिन्या रिलीज होतात, हलक्या होतात. ह्या रक्तवाहिन्या पूर्ण शरीरामध्ये सगळीकडे आहेत, आपल्या फुफ्फुसामध्ये सुद्धा आहेत, गुडघ्यामध्ये सुद्धा आहेत, बाकी अंगामध्ये सुद्धा आहेत. तर अशा पद्धतीनं हे 5 प्राणायाम आपण आजच्या सेशन मध्ये प्रॅक्टिस करणार आहोत. चला तर मग आजच्या सेशनची आपण सुरुवात करूया.
सुरुवात जी आहे आपण प्रार्थनेने करू. दोन्ही हात नमस्कार मुद्रामध्ये ठेवायचे. मन ही मन प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करण्याचा उद्देश हाच राहतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपल्या अंतर्मनाला एक क्लिअर संकेत देतो की हा जो सेशन आपण प्रॅक्टिस करणार आहोत, योग प्रॅक्टिस, याच्यावरच आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन राहील. मन ही मन प्रार्थना करायची आहे. ज्या उद्देशानं ही प्रार्थना आपण करत आहोत तो उद्देश फलित हो. सर्वांना स्वास्थ्य शक्ती लाभू दे. सर्वांचं कल्याण हो. सर्वांचं मंगल हो. सर्वांना संपूर्ण स्वास्थ्य लाभू दे. धन्यवाद. पामी करू. हळूहळू डोळे उघडायचे. आजच्या सेशन मध्ये आपण सुरुवातीला काही ब्रीथिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस करणार आहोत. जी ब्रीथिंग एक्सरसाइज आपली श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी मदत होतात. स्टँडिंग पोज मध्ये उभं राहायचं आहे. या स्टँडिंग पोज मध्ये सुरुवातीला दोन्ही हात छातीच्या समोर घ्यायचा आहे. ब्रीथिंग एक्सरसाइज जितकं आपण स्लो प्रॅक्टिस करू तितकं आपल्याला जास्त फायदे होतात. श्वास घेताना हळूहळू दोन्ही हात पसरायचे आहे. श्वास सोडत पुढे दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत पुढे दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत पुढे. लगातार 10 राउंड प्रॅक्टिस करायचे. ब्रीथिंग एक्सरसाइज करण्यामुळे हा रिसर्च पाहण्यात आला आहे की रक्तामधील जे गुड कोलेस्ट्रॉल असतात, एक गुड कोलेस्ट्रॉल ज्याला HDL असं म्हटलं जातं, त्यांची संख्या वाढली जाते, ज्याच्यामुळे रक्त पातळ राहण्यासाठी मदत होते. सर्वात महत्वाचा फायदा आपली श्वसन संस्था मजबूत तर होतेच, ज्यांचं कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेलं आहे अशा कंडिशन मध्ये हा ब्रीथिंग एक्सरसाइज मदत करतो. 10 राउंड लगातार प्रॅक्टिस करायचे. रिलॅक्स. नेक्स्ट ब्रीथिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस करू. त्याच्यामध्ये दोन्ही हात छातीवर ठेवायचे. पुढच्या दिशेने टर्न करून घ्यायचे. श्वास घेत दोन्ही हात आपल्याला पुढे घ्यायचे. श्वास सोडत पाठीमागे. श्वास घेत दोन्ही हात स्ट्रेच करा. श्वास सोडत पाठीमागे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पूर्ण ध्यान श्वासावर. सेम प्रॅक्टिस आपण कपाळाच्या समोर प्रॅक्टिस करायचं आहे. कपाळाच्या समोर हात स्ट्रेच करायचे. श्वास घेत हात वर. श्वास सोडत खाली. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. जितकं स्लो घेता येईल तितकं स्लो घ्यायचं आहे. आनंदा सर म्यूट करा. रिलॅक्स. सेम प्रॅक्टिस डोक्याच्या वरच्या भागावर करू. श्वास घेत हळूहळू डोक्याच्या वर घ्यायचा आहे. श्वास सोडत हात खाली. श्वास घेत हात वर स्ट्रेच करा. श्वास सोडत खाली. श्वास घेत हात वर घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली. कृपया ज्यांचा माईक ऑन आहे त्यांनी कृपया आपला माईक म्यूट करावं. श्वास घेत हात वर घ्यायचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत हात वर घ्यायचे. श्वास सोडत खाली. श्वास घेत हात वर घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली. श्वास घेत हात वर घ्यायचा आहे. पूर्णतः स्ट्रेच करायचा आहे. छातीचा भाग पूर्णतः स्ट्रेच करायचा आहे. श्वास सोडत खाली. रिलॅक्स. डोळे बंद करायचे आहेत. शरीरामध्ये झालेले बदल ऑब्झर्व करायचे आहेत. 2 ब्रीथिंग एक्सरसाइज आपण पाहिलेला आहे. तिसरा ब्रीथिंग एक्सरसाइज ज्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हात पुढे बेंड करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण बेंड करू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला मान थोडीशी बेंड करायची आहे. त्याला चेस्ट ओपनिंग ब्रीथिंग एक्सरसाइज असं म्हणतात. तर ज्या पद्धतीने कमळ स्वतःला ओपन करतं, खुलं करतं, त्याच पद्धतीने आपली छाती जी आहे ती ओपन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दीर्घ श्वास घेत दोन्ही हात मोकळे करायचे. थोडंसं पाठीमागे बेंड व्हायचंय. श्वास सोडत पुढे. स्लो प्रॅक्टिस करायचंय.
दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत पुढे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत पुढे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत पुढे. लगातार 10 राउंड प्रॅक्टिस करू. श्वास सोडत पुढे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत पुढे, रिलॅक्स करायचं आहे. 3 ब्रीथिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस केले. डोळे बंद करायचे आहेत. शरीरामध्ये झालेले बदल ऑब्झर्व करायचे आहे. दीर्घ श्वास पुन्हा एकदा घ्यायचा आहे, हळू सोडायचा आहे. याच्यानंतर आपण एक डायनॅमिक ब्रीथिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस करणार आहोत. डायनॅमिक ब्रीथिंग एक्सरसाइज एक मजेशीर एक्सरसाइज आहे. आपण करताना सुद्धा आपल्याला मजा येईल, काही वेळा हसू सुद्धा येऊ शकतं. पण याच्यामध्ये पाहाल की आपली क्षमता किती आहे हे याचा रिझल्ट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हाताची मुठ्ठी करायची आहे. जसं आपण सायकलमध्ये हवा भरत असताना थोडंसं गुडघ्यातून बेंड होतो, त्याच पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हाताची मुठ्ठी करायची आहे. छातीच्या समोर दोन्ही हात फोल्ड करून ठेवायचे आहेत. दोन्ही गुडघ्यातून थोडंसं बेंड व्हायचं आहे. दोन्ही जे आर्म्स आहेत, दंड जे आहेत, आपल्याला खालच्या दिशेनं फोल्ड करायचे आहे. याच्यामध्ये फोल्ड करत असताना जोराने श्वास आपल्याला बाहेर फेकायचा आहे. ज्यांना हाय बीपी आहे, हृदयरोग आहे, अशा लोकांनी स्लो पद्धतीने करावं. 1 राऊंड केला तरी चालेल, 1 ते 2 राऊंड नक्की करू शकतात. स्लो पद्धतीने करावं. बाकीचे जे लोक आहेत ते मात्र नक्की जितकं फास्ट करू शकतात तितकं फास्ट करायचं आहे. हळूहळू श्वास, एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास आपल्याला बाहेर फेकायचा आहे. 1 राऊंड पहा, त्याच्यानंतर आपण दुसरा राऊंड प्रॅक्टिस करू. सोबत सुरुवात करू. डोळे बंद करून प्रॅक्टिस केला तर उत्तम राहतं. हळूहळू स्पीड वाढवत जायचं आहे. रिलॅक्स करायचं आहे. 1 राऊंड केल्यानंतर चेहरा, गळा थोडा सुका पडतो, तोंडातून जीभ फिरवायचे, लाळ निर्माण करायचे. सेकंड राऊंड आपण एकत्र प्रॅक्टिस करू शकतो. आपण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये दोन्ही हाताच्या मुठी बांधायच्या आहेत, दोन्ही पाय जवळ घ्यायचे, आर्म फोल्ड करत श्वासाला बाहेर फेकायचं. सुरुवात करू. मिनिमम 3 राऊंड प्रॅक्टिस करू. सुरुवात करा. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, तोंडामध्ये जिभेला फिरवायचा आहे. तिसरा राऊंड प्रॅक्टिस करण्यासाठी मेंटली प्रिपेअर होऊ. जेव्हा अशा पद्धतीने आपण डायनॅमिक एक्सरसाइज करतो आणि डायनॅमिक एक्सरसाइज नंतर जेव्हा आपण श्वासनामध्ये जातो, रिलॅक्स फेज मध्ये जातो, तेव्हा पाहता की डीप लेवलची रिलॅक्सेशन पाहायला मिळते. तिसरा राऊंड केल्यानंतर श्वासनामध्ये झोपायचं आहे, रिलॅक्स करायचं. तिसरा राऊंड प्रॅक्टिस करू.
सुरुवात करा. रिलॅक्स. शवासनामध्ये झोपायचं आहे. पूर्णतः शवासनामध्ये झोपायचं आहे. शरीराला पूर्ण जमिनीवर फेकून द्या. पूर्ण शरीर रिलॅक्स करायचंय. पूर्ण शरीर जमिनीवर फेकून द्या. पूर्ण शरीर रिलॅक्स. जसे की एखादी चादर आपण जमिनीवर फेकून दिलेली आहे, त्या पद्धतीनं शरीराला जमिनीवर फेकून द्या. क्विक रिलॅक्सेशन टेक्निक प्रॅक्टिस करू. दोन्ही पाय पसरायचे आहे. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवायचे. पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत पूर्ण शरीर ऑब्झर्व करायचं आहे. पायाचे तळवे, पिंढऱ्यांचा भाग, गुडघे, मांडीचा भाग, पाठीचा भाग, पोट, छाती, खांदे, गळे, चेहऱ्याचा भाग, दोन्ही हात, पूर्ण शरीर ऑब्झर्व करा. पूर्ण शरीर रिलॅक्स. हळूहळू ध्यान पोटाच्या भागावर घेऊन यायचंय. पोटाच्या मुवमेंट्स ऑब्झर्व करायचे आहेत. पोट जलद गतीनं वर खाली होत आहे. फक्त ऑब्झर्व करायचंय, फक्त निरीक्षण करायचंय. पोट जलद गतीनं वर येत आहे, खाली जात आहे. काही लोकांमध्ये पोटाची हालचाली स्लो होत आहे. स्लो पद्धतीनं पोट वर येत आहे, स्लो खाली जात आहे. ऑब्झर्व करा. ध्यान पूर्ण पोटावर. पूर्ण शरीर रिलॅक्स. हळूहळू ध्यान छातीच्या भागावर घेऊन यायचंय. श्वासाला ऑब्झर्व करायचंय. आत येणारा श्वास थंड आहे, बाहेर जाणारा श्वास गरम आहे. ऑब्झर्व करा. काही लोकांमध्ये उजवी नाकपुडीद्वारे श्वास चालू आहे, काही लोकांमध्ये डावी नाकपुडीद्वारे श्वास चालू आहे. ऑब्झर्व करायचंय. पूर्ण ध्यान श्वासावर. श्वास काही दीर्घ घेतले जात आहेत, काही श्वास जलद घेतले जात आहेत. ऑब्झर्व करायचंय. श्वासामधील फरक ऑब्झर्व करायचा आहे. हळूहळू ध्यान पोटाच्या आणि छातीच्या दोन्ही भागावर आणायचंय. मन पूर्णतः शांत होत आहे, रिलॅक्स होत आहे. ऑब्झर्व करायचं आहे. जसं जसं आपण श्वास घेतोय, पोटाचा भाग वर येत आहे. जसं जसं आपण श्वास सोडतोय, पोटाचा भाग खाली जात आहे. दीर्घ श्वास घेतल्यावर पोट जास्त वर येतं. श्वास छोटा असेल तर पोट थोडंसंच वर येतं. ऑब्झर्व करायचंय. पूर्ण शरीर रिलॅक्स. मन पूर्णतः वर्तमानामध्ये आलेलं आहे. पूर्ण शरीर रिलॅक्स. पूर्ण शरीर रिलॅक्स. हळूहळू
उजवा हात डोक्याच्या वर घ्यायचा आहे, डावा पाय फोल्ड करायचा आहे, उजव्या दिशेला टर्न व्हायचा आहे, उजव्या कुशीमध्ये पडून राहायचंय, डोळे बंदच ठेवायचे आहेत. दोन्ही हाताची मदत घेत हळूहळू उठून बसायचंय, डोळे बंदच ठेवून सुखासनामध्ये बसायचंय. पामिंग करू. रिलॅक्स करायचंय. तर आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की सुरुवातीला आपण 4 ब्रीथिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस केले, त्यानंतर एक डायनॅमिक ब्रीथिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस केला. हा डायनॅमिक ब्रीथिंग एक्सरसाइज आपली श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी एक उत्तम रिझल्ट देतो. डेली मिनिमम आपण 3 राऊंड तरी नक्की प्रॅक्टिस करू शकता. ज्यांना हाय बीपी आहे, हृदयरोग आहे, अशा लोकांनी मात्र स्लो प्रॅक्टिस करायचं आहे किंवा 1 ते 2 राऊंड प्रॅक्टिस करायचे. त्याच्यानंतर आपण प्राणायाम प्रॅक्टिस करणार आहोत. प्राणायामाची जी सुरुवात आहे आपल्याला हिटिंग प्राणायाम करायचा आहे. हिटिंग प्राणायाम, त्यानंतर कुलिंग प्राणायाम, त्यानंतर बॅलन्सिंग प्राणायाम. हिटिंग प्राणायामामध्ये आपण सुरुवात भस्त्रिका प्राणायामापासून करणार आहोत. भस्त्रिका प्राणायाम ज्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह इनहेलेशन, ऍक्टिव्ह एक्झलेशन करायचं असतं. सुरुवात करू. पहिल्यांदा आपण 1 राऊंड पाहू शकता, त्याच्यानंतर मग आपण सोबत दुसऱ्या राऊंडला सोबत प्रॅक्टिस करू शकता. ज्याच्यामध्ये दोन्ही हाताची मुठ्ठी बांधायचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा केलं जाऊ शकतं किंवा काही वेळा दोन्ही हात गुडघ्यावर ठेवले जातात. दीर्घ श्वास घेत खांद्यावर उचलले जातात, श्वास सोडत खांदे खाली घेतले जातात. अशा पद्धतीने सुद्धा प्रॅक्टिस करू शकतो. किंवा दोन्ही हाताची मुठ्ठी बांधायची आहे, श्वास घेत दोन्ही हात वर घ्यायचे, श्वास सोडत खाली. असे लगातार आपण 10 ते 15 राऊंड प्रॅक्टिस करू. सुरुवात करा. रिलॅक्स. शरीरामध्ये होणारे बदल ऑब्झर्व करायचे. दीर्घ श्वास घ्यायचा, पुन्हा एकदा हळू सोडायचंय. त्याच्यानंतर दुसरा राऊंड प्रॅक्टिस करू. सेम प्रॅक्टिस पुन्हा एकदा. श्वास घेत दोन्ही हात वर घ्यायचे, श्वास सोडत खाली. रिलॅक्स करायचंय. ज्यांना खांदेदुखी आहे त्यांनी कमी राऊंड प्रॅक्टिस केले तरी चालतील. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, शरीरामध्ये झालेले बदल ऑब्झर्व करायचा आहे, हळूहळू श्वास बाहेर फेकायचा आहे. तिसरा राऊंड भस्त्रिका प्राणायाम. पुन्हा एकदा दोन्ही हाताची मुठ्ठी बांधायचे, श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत खाली. रिलॅक्स करायचंय. भस्त्रिका प्राणायाम आपण पाहू शकता ज्यांना वजन कमी करायचं आहे, पीसीओडी आहे, थायरॉइड आहे, बीपी आहे, शुगर आहे, अशा पेशंट सुद्धा भस्त्रिका प्राणायाम प्रॅक्टिस करू शकतात. कफदोष असंतुलित झालेला आहे, अस्थमा आहे, ॲलर्जिक रायनायटिस आहे, अशा कंडिशन मध्ये सुद्धा भस्त्रिका प्राणायाम केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर उजवी नाकपुडी याच्याद्वारे आपण ब्रीथिंग करणार आहोत, ज्याला सूर्यभेदन प्राणायाम असं म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्याला उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर फेकायचा. सिंपल आहे. डावा हात चिन्मुद्रामध्ये ठेवून अंगठा आणि तर्जनी बंद करून गुडघ्यावर ठेवायचा आहे. उजवा हात जो आहे तो नासिकाग्र मुद्रामध्ये ठेवायचा आहे. शेवटच्या 2 बोटांना ओपन ठेवायचं आहे. मधले जे बोट आहेत, इंडेक्स फिंगर आणि मधलं बोट, यांना बंद करायचं आहे. सुरुवात डावी नाकपुडी बंद करायचं आहे, उजव्या बाजूने श्वास घ्यायचा आहे, डाव्या बाजूने सोडायचा आहे. स्लो प्रॅक्टिस करू. उजव्या बाजूने श्वास घ्यायचा आहे, डाव्या बाजूने सोडायचा आहे, उजव्या बाजूने श्वास घ्यायचा आहे, डाव्या बाजूने सोडायचा आहे, उजव्या बाजूने श्वास घ्यायचा आहे, डाव्या बाजूने सोडायचा आहे. 10 राऊंड लगातार प्रॅक्टिस करा.
शरीरातील सूर्य नाडी ऍक्टिव्हेट होते, जी शरीरामध्ये उष्णता वाढवण्यासाठी मदत करते, कफदोष संतुलित करण्यासाठी मदत करते. दहा राऊंड नंतर रिलॅक्स करू. नेक्स्ट प्रॅक्टिस जे आहे अनुलोम विलोम प्राणायाम आहे. अनुलोम विलोम प्राणायाम आपण सर्वजण जातात, त्याचे फायदे सुद्धा आपण समजून घेतलेले आहेत. दोन्ही नाडी संतुलित करण्याच्या उद्देशाने हा प्राणायाम प्रॅक्टिस केलं जातं. सेम याच्यामध्ये सुद्धा डावा हात चिन मुद्रामध्ये, उजवा हात पुन्हा एकदा नासिकाग्र मुद्रामध्ये, मधले 2 बोट बंद करायचे आहेत. सुरुवात मात्र डाव्या नाकपुडीला करायचं आहे. उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजवी नाकपुडी बंद करायची आहे. एक राऊंड पाहू, त्याच्यानंतर दुसरा राऊंड आपण प्रॅक्टिस करू शकताय. डाव्या नाकपुडीने सुरुवात करू. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर फेकायचा आहे. स्लो पद्धतीने करायचा आहे. उजव्या नाकपुडीने पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे. हा एक राऊंड झाला. असे मॅक्झिमम राऊंड आपल्याला प्रॅक्टिस करायचा आहे. सुरुवात करा. सुरुवात डाव्या नाकपुडीनं, उजवी नाकपुडी बंद करा, डाव्या बाजूने श्वास घ्या. जितकं स्लो प्रॅक्टिस करू तितकं आपल्याला मॅक्सिमम फायदे होणार आहेत. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे, उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीद्वारे सोडायचा आहे. प्रॅक्टिस करा. मिनिमम 10 राऊंड तरी प्रॅक्टिस करू. दिवसभराच्या प्रॅक्टिसमध्ये प्रत्येक तासाला जरी आपण अनुलोम विलोम प्रॅक्टिस केलं तरी पाहाल आपली ऊर्जा संतुलित राहते, शरीर ऊर्जावान राहते. सर्व प्रकारच्या आजारामध्ये अनुलोम विलोम प्राणायामचे उत्तम रिझल्ट राहतात. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. दहा राऊंड नंतर रिलॅक्स करू. शरीरामध्ये झालेले बदल ऑब्झर्व करायचे. दीर्घ श्वास घ्या, हळू सोडू. मेंटली प्रिपेअर करू आपण नेक्स्ट ब्रीथिंग एक्सरसाइज करण्यासाठी. उज्जयी प्राणायाम पाहाल की करत असताना गळ्यामध्ये एक थंडावा फील होतो. याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हात गुडघ्यावर चिन मुद्रामध्ये ठेवायचा आहे, नाकाद्वारे श्वास घ्यायचा आहे, पण गळ्यामध्ये तो श्वास आपल्याला फील करायचा आहे. फील करत असताना साऊंड प्रोड्यूस होतो. सुरुवात करू. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा. साधारण मान आपण पुढे बेंड करू शकतो. गळ्यामध्ये श्वासाला फील करायचा. गळ्यामध्ये एक थंडावा फील होतो. मिनिमम 10 राऊंड प्रॅक्टिस करायचे. गळ्यामध्ये श्वासाला फील करायचं आहे. लगातार 10 राऊंड प्रॅक्टिस करायचे आहेत. राऊंड नंतर रिलॅक्स करू. शरीरामध्ये होणारे बदल ऑब्झर्व करायचे आहेत. सेशनचं लास्ट प्रॅक्टिस भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम 2 प्रकारे केले जाऊ शकतो. ज्यामध्ये आपण तर्जनी कानामध्ये बंद करू शकतो किंवा अंगठ्याद्वारे सुद्धा कानाचा भाग आपण पूर्णतः बंद करू शकतो. पूर्णतः क्लोज करायचा आहे. ओलेली जी बोटं आहेत डोळ्याच्या वर, डोळ्याच्या खाली, ओठांच्या वर, ओठांच्या खाली. कान पूर्णतः पॅक करायचा आहे, जेणेकरून मकरा चांट केल्यानंतर, मकरा आपण तोंड बंद करून चांट करतो, हे चांट केल्यामुळे एक व्हायब्रेशन क्रिएट होते, जी व्हायब्रेशन आपल्या ब्रेन मध्ये रिलॅक्सेशन प्रोड्यूस करतं. जसे की आपण पाहिले आहेत सेरोटोनिन, डोपामाइन सारखे हॅपी हार्मोन्स सिक्रेट होण्यासाठी मदत होते. प्रॅक्टिस करू. लगातार 5 राऊंड प्रॅक्टिस करायचं आहे. मकरा जोर आणि चांट करू. सुरुवात करा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, चांट करायचा आहे.
रिलॅक्स करायचंय. शरीरामध्ये झालेले बदल ऑब्झर्व करायचे आहे. पूर्ण शरीर रिलॅक्स अवस्थेमध्ये आलेलं आहे. हा सेशन आपण प्रार्थनेने एंड करणार आहोत. दोन्ही हात नमस्कार मुद्रामध्ये, डोळे बंद ठेवायचे आहेत. ज्या अवस्थेमध्ये आहोत त्याच अवस्थेमध्ये राहून विश्व शांती प्रार्थना करू. प्रार्थना मनही करायची आहे. कल्पना करायची आहे पृथ्वीवर एक सफेद प्रकाश येत आहे, पांढरा प्रकाश येत आहे. तो पांढरा प्रकाश आपल्या शरीरावर सुद्धा उतरत आहे. हा सफेद प्रकाश पृथ्वीवरच्या साऱ्या समस्या, ही पॅन्डेमिक स्थिती, आतंकवाद, पृथ्वीवरच्या साऱ्या समस्या, नकारात्मकता दूर करण्यास मदत करत आहे. सर्वांना स्वास्थ्य लाभत आहे. सर्वांची जागरूकता वाढत आहे. कल्पना करायची आहे पृथ्वीवरून एक सोनेरी प्रकाश बाहेर येत आहे. सर्वजण प्रेम, आनंद, शांती, स्वास्थ्य, समृद्धी यासाठी ग्रहणशील होत आहेत. सर्वांना संपूर्ण स्वास्थ्य लाभत आहे. धन्यवाद. पामी करू. हळूहळू डोळे उघडायचे. तर अशा पद्धतीनं आजच्या सेशन मध्ये आपण सर्वात महत्वाचं म्हणजे ब्रीदिंग एक्सरसाइजचा अभ्यास केलेला आहे. ब्रीदिंग एक्सरसाइज बरोबर काही प्राणायामचा अभ्यास केलेला आहे. एक डायनॅमिक ब्रीदिंग एक्सरसाइज सुद्धा आपण पाहिलेला आहे. आजचं सेशन आपण इथेच एंड करत आहोत. आपल्याकडे पुढची 5 मिनिटं उपलब्ध आहे. या 5 मिनिटांमध्ये आजच्या सेशन वरची आपली काही शंका असतील, प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता. हॅलो सर. हॅलो. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर, कोविडच्या पेशंटसाठी हे सगळे एक्सरसाइज करू शकतात का? हो, म्हणजे करू शकता. घरी बरे होऊन आल्यानंतर? हो, नक्की नक्की. विकनेस आपला कितपत आहे याच्या जोरावर करायचं आहे. जास्त विकनेस होईपर्यंत जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी करायची नाही. हळूहळू पद्धतीने याच्यामध्ये वाढवत जायचं. शरीर आपलं संकेत देत असते. सगळ्या एक्सरसाइज केल्या तर चालतात? हो, नक्की. थँक्यू. आणखीन कोणी असेल? हॅलो. हॅलो. हा, योगेश, ऐकू येते ना? हो, येस. हा, ते मगाशी सूर्यनाडीचं जे काय प्राणायाम सांगितलं ते बॉडीमध्ये हिट वगैरे असलेल्या लोकांनी करणं योग्य आहे का? किंवा ज्यांच्या बॉडीमध्ये हिट वगैरे आहे त्यांनी कुठल्या प्रकारचं प्राणायाम करावा? तसं ते कृष्ण समर नक्की केलं जाऊ शकतं. इतका परिणाम आपल्या शरीरातील जी उष्णता राहते त्या उष्णतेवर त्याचा इतका परिणाम राहत नाही, कारण हा ब्रिदिंग लेवलवरची उष्णता राहते. ती जी उष्णता राहते आपल्या शरीरामध्ये ती एक मेटाबॉलिक लेवलवरची उष्णता राहत असते. आपल्या लिव्हरमध्ये ज्या उष्णता निर्माण होत असतात अन्न पचन करण्यासाठी, त्यातून ती उष्णता निर्माण झालेली असते. किंवा काही वेळा पोट साफ न होत असतं, पोटामध्ये मळ साचला जात असतो, त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होत असते. त्याच्यावर आपण जर कार्य केलं तर ती उष्णता नक्की कमी होते. अशा प्रकारची जी उष्णता असते, फुफ्फुसातील जो कफ जो वाढलेला असतो हा कफ बाहेर काढण्यासाठी मदत करतो. ज्यांना ऍसिडिटी वगैरे आहे त्यांनी नक्कीच कुलिंग प्राणायामात जास्त प्रॅक्टिस करावं. ओके ओके. हा, धन्यवाद. सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मगाशी जी एक ब्रिदिंग टेक्निक जी आपण सांगितली त्यामध्ये आपण हवा भरण्याचा जो ब्रिदिंग एक्सरसाइज होते, त्यामुळे हात जेव्हा आपले खाली जातात त्यावेळेस आपल्याला श्वास घ्यायचा आहे का? नाही, बाहेर फेकायचं. बाहेर फेकायचा. ओके ओके, राईट. जेव्हा आपण कोणतेही ब्रिदिंग एक्सरसाइज प्रॅक्टिस करत असताना गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने आपल्याला श्वास बाहेर फेकायचा आहे. आपण कोणतीही वस्तू वर फेकली तर ती खाली पडते, त्याच पद्धतीने श्वासाला सुद्धा आपण खाली फेकायचं. ओके ओके, ग्रेट सर, थँक्यू. या